भगवान गौतम बुद्ध ज्यांनी आपल्या महान विचारांनी शिकवणीने जगाला एक नवीन मार्ग दाखवला आणि समाजात अभूतपूर्व बदल घडवून आणण्यात महत्त्वाचे योगदान दिले. गौतम बुद्धांनी दिलेल्या शिकवणीचे पालन करून अनेक लोक केवळ त्यांच्या जीवनातच यशस्वी झाले नाहीत, तर त्यांच्या मनात समाजासाठी प्रेमाची भावना निर्माण झाली आहे. गौतम बुद्धांनी चपखल मार्ग सांगितला आहे. आपल्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक पातळीवर जगताना आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. काही समस्या इतक्या जटिल असतात की त्या सोडवताना, त्याचे निराकरण करताना जीव अगदी मिटाकुटीला येतो. या समस्या केवळ भौतिक असतात असे नाही, तर त्या मानसिक पातळीवरही असतात. या समस्यांच्या गाठी सोडवण्यासाठी गौतम बुद्धांनी चपखल मार्ग सांगितला आहे. तो आपण जाणून घेऊया. गौतम बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांच्या रंजक कथेने. एकदा भगवान गौतम बुद्ध एका कपड्याचा तुकडा घेऊन आपल्या शिष्यांजवळ आले. कोणाशी काही न बोलता आसनग्रस्त झाले. त्या कपड्याला काही फरकाने गाठी मारल्या. आता गौतम बुद्ध काय करतील असा विचार शिष्यगण करू लागले. गाठीनंतरचा कपडा आणि मूळ कपडा एकच आहे हे कोणी सांगू शकेल का, असा प्रश्न बुद्धांनी शिष्यांना केला. याचे उत्तर देणे तसे कठीण आहे. एकीकडे विचार केला तर कापड तेच आहे, दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर गाठीमुळे कपड्याच्या बाह्य रूपात बदल झाला आहे, त्याची मूळ प्रकृती बदललेली नाही, असे उत्तर सारीपुत्र या शिष्याने दिले. सारीपुत्र यांनी दिलेल्या उत्तरावर तो कपडा गौतम बुद्धांनी उचलला आणि दोन्ही बाजूनी तो ओढला. दोन्ही बाजूनी ओढल्यामुळे या कपड्याच्या गाठी सुटतील असे वाटते का, अशी विचारणा गौतम बुद्धांनी केली. यावर त्यांनी नाही, त्या अजून घट्ट होतील, त्या सोडवणे अजूनच कठीण होऊन जाईल, असे उत्तर भिक्षू सारीपुत्रांनी दिले. या गाठी सोडवण्यासाठी काय केले पाहिजे असे बुद्धांनी विचारले. सारीपुत्र म्हणाले की या गाठी नक्की कशा पडल्या आहेत ही गोष्ट निरखून पाहावी लागेल. गाठी योग्य पद्धतीने पाहिल्यानंतर त्या कशा सोडवता येतील यावर प्रकाश टाकला जाऊ शकतो, असे उत्तर सारीपुत्रांनी दिले. अशा प्रकारे जेव्हा आपल्या आयुष्यात एखादं संकट आलं, कुणाशी आपला वाद झाला, तर आपण तो वाद कशामुळे झाला याचा विचार न करता गोष्टीचा खूप गुंता करून ठेवतो. त्या व्यक्तीला खूप बोल लावतो, त्याला वाईट चुकीचे ठरवण्याचा सतत प्रयत्न करत राहतो. साधी गोष्ट सुद्धा खूप मोठ्या अडचणी नेऊन ठेवतो व नात्यातला दुरावा, मतभेद निर्माण होत जातो. वाद विवाद दिवसेंदिवस वाढतच जातो. पण माणसाने जर शांत मनाने त्या वादाच्या मुळाशी जाऊन पाहिलं तर त्याला कळेल की आपण जर लक्ष देऊन थोडं शांत राहून सुद्धा हा विषय तिथे संपवू शकलो असतो. कदाचित आता त्याच्या इतका त्रास सुद्धा झाला नसता. थोडा वेळ त्याची बाजू ऐकून घेतली असती, नंतर आपलं मत मांडून विषय सोडवता आला असता. मग कदाचित त्यानेही आपलं ऐकलं असतं. आपण तर फक्त तू तसा तर मीही असा असे करून अजूनच वाद वाढवून ठेवतो आणि त्याचा त्रास खूप दिवस सहन करत राहतो. नाहीतर ती वाद विवादाची गाठ कधी सहजपणे सुटली असती आणि आता आपण किती छान सुखी असतो. उगाचच ओढाताण करून नातेसंबंध